सागर सुतार KSKचा आयकॉन खेळाडू म्हणून मातोश्री 11 जतीनदादा धनावडे साहेब यांच्या मालकीचा संघ. KSKचा आपण पाहिलं तर यंदाचा मालिका वीर देखील तो राहिला आणि सध्या अगदी पहिला चेंडू मान दिला जातोय. ओव्हर क्रमांक 1 ला मात्र झाली सुरुवात. राहुल वांगडे पहिला बॉल यॉर्कर टाकलाय. पुढचा बॉल अगदी स्विपचा फटका केलाय. चेंडू चाललाय अगदी जमिनीला चाटत पुसत सीमारशीच्या पलीकडे. सागर सुतारी मॅन फॉर निपाणी यांच्या बॅट मधून आलाय चौकार. मधुर संगीत आपण ऐकलं. चांगला फटका स्लॉक स्वीप पहा ज्या पद्धतीने पुढचा पाय पुढे काढला, मागचा पाय वाकवला, थोडासा बसला, तदनंतर हा स्लॉक स्वीप खेळून काढला डीप स्क्वेअर रिजनला. अप्रतिम फटका चौकार आलाय. त्यानंतर आणखीन एक दर्जेदार फटका, यावेळेला कव्हर ड्राईव्ह मरीन लाईव्ह आणि त्यानंतर सागर सुतारचा कव्हर ड्राईव्ह अफलातून पाहायला मिळालाय. लागोपाठच्या 2 बॉल वरती 2 चौकार. सागर सुतार सेट ऑन फायर. ड्राईव्ह होता. बॉटम हँडचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने केला. जिथे आपण पाहिलं तर अगदी राहुल वांगडेच्या विरोधामध्ये सध्या मात्र चांगली बॅटिंग सध्या केली जाते. 8 धावा स्कोर कार्ड वरती. शफल करण्याचा प्रयत्न बॅटीच्या टॉप एजला. फाईनला चेंडू वेगाने जातोय. 1 बाउंड चेंडूच्या मागे खेळाडू. चेंडू सीमारेषेच्या जवळ जाईल का पार? जातोय सीमा रेषे पार. 4 धावा चौकार. स्पर्धेमध्ये जरूर आलाय आणि हॅट्रिक चौकार सलग 3 चौकारासाठी आपण पाहिले तब्बल 1100 रुपये 1100 रुपये रोख रक्कम आहे. आणि तो खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर पुरस्कार या खेळाडूला दिला जाईल या मॅच नंतर. हॅट्रिक चौकार, हॅट्रिक 3 षटकार, अर्धशतक, त्यानंतर 3 विकेट. चर्चा खर्चा आणि खर्च केल्यानंतर चर्चा ही नक्की होते भाऊ. नक्कीच सागर सुतारच्या बॅट मधून लगातार 3 चौकार आलेत. या अगोदरच्या मॅच मध्ये सुदेश सकमालने 3 विकेट्स घेतले होते, हॅट्रिक नोंदवली होती आपल्या नावावरती. आता चौकार हॅट्रिक देखील पाहिले. पुन्हा एकदा सागर सुतार स्ट्राईक एंडला. हो, हा बॉल चांगला आहे. अगदी वेगवान बॉल होता. फक्त या बॉलला दिशा दिली. 30 सर्कलच्या आतमध्ये बॉलला स्टॉप केलं जाईल. सिंगल धाव घेतली जाते. सिंगलने स्ट्राईक रोटेट देखील होईल. धावपलकावरती धावा पाहिल्या तर 13 धावा आहेत. सागर सुतारने 13 धावा बनवलेत. आता स्ट्राईक एंडला विकी मुंबईकर पाहायला मिळेल. दिवाळी कोळीवाड्याचा ऑल इंडिया आयकॉन विकी मुंबईकर. कोळीवाड्याचं नाव, दिवाळीचं नाव खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये घेऊन जाणारा, हाई टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अभिराज्य गाजवणारा ऑल इंडिया नवी मुंबई. ओहो, व्हाट बॉल. थोडासा आपण पाहिलं तर फलंदाजाला यावी चकित केलं, सरप्राईज केलं. हा चेंडू थोडासा चटका दिला, पडल्यानंतर थोडासा राईज झाला, बाउन्स झाला. कारण की या रिप्ले मध्ये पहा चेंडू पडला, राईज होतोय. ओह, व्हाट बॉल यार. काय उसळी घेतली या चेंडूनं. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर सरप्राईज केलं, चकित केलं पूर्णपणे. हा चेंडू चेहऱ्यावरती आदळलाय आणि कॅप ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर स्टंप वरती नाही पडले, बेल्स वरती नाही पडले. बाल बच गए गुरु. नशीब आपण पाहिलं तर. परंतु राहुल वांगडे यांचा शेवटचा बॉल काय टर्न झाला. अगदी या बॉलने काटा बदलला आणि टप्पा पडल्यानंतर अगदी विकी मुंबईकर यांच्या चेहऱ्यावरती आदळलाय. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. 13 धावा धावपलकावरती आहेत. विकी मुंबईकरने अजूनपर्यंत खातं ओपन केलेलं नाहीये. परंतु सागर सुतार यांनी लगातार 3 चौकार ठोकले आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 13 अंकावरती. निहाल ग्रुप आयोजित महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2025 पर्व क्रमांक 3 चा थरार तुम्ही पाहताय. या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील मॅच क्रमांक 3 तुम्ही पाहताय. 22 या टेनिस क्रिकेट लाईव्ह वाहिनीच्या माध्यमातून जो प्रेक्षक वर्ग जोडलाय त्या सर्व प्रेक्षक राजाचं पुन्हा एकदा मी रखरखत्या उन्हामध्ये सहर्ष स्वागत करीत आहोत. चांगली पेअर पाठवले. एका बाजूला KSK आयकॉन, दुसऱ्या बाजूला नवी मुंबई आयकॉन, अशी ही चांगली पेअर मैदानामध्ये पाठवली गेली. ऑल इंडिया आयकॉन थोडासा थांबवला गेला. जब एक्का डालेगा तभी एक्का बाहेर निकालेगा या पद्धतीने कॅप्टनशिप सध्या चालवली जाते. अनिल शिंदेला सध्या आपण पाहतोय गोलंदाजीसाठी दाखल झाला अनिल शिंदे.
ओव्हर क्रमांक आपण पाहिले तर 2 मध्ये सध्या मात्र दाखल झाला. टीमची टोटल 13 धावा. 13 धावा आतापर्यंत आपण पाहिले तो बोलू शकतो. ओव्हर क्रमांक 1 मध्ये सॅटिस्फाईड धावसंख्या, ओव्हर क्रमांक 2 मध्ये सध्या जातोय. स्विच इट खेळलाय. यावेळेला चेंडू हवेमध्ये उभा राहिलाय. फिल्डर पोचेल का नाही पोचणार. त्यानंतर पहा फिल्डर अगदी बॉलचा पाठमोरा करेल तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेत. परंतु किरण सर, पूजा एंटरप्राइजेस या टीमला मात्र ही मॅच जिंकणं खूप महत्त्वाचं आहे, कारण या अगोदरची मॅच त्यांनी पराभूत झालेले आहेत. त्यामुळे ही मॅच त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. अगदी कॅप्टन सोबत चर्चा झाली तेव्हा कॅप्टनने सांगितलं, टीम मीटिंग झाली, त्याला विचारलं कुठे चुकलं, तो बोलला सगळंच चुकलं, मात्र सगळ्या चुका आता मात्र भरून काढल्या जातील. प्लॅन ए, प्लॅन बी, मगाशी उल्लेख केला अल्फाबेट झेड पर्यंत सगळे प्लॅन तुला रेडी करायचे. ऑलरेडी 15 धावा स्कोर कार्डवरती आहे. तो क्रमांक 2 मध्ये सध्या आपण जातोय, जिथे आपण पाहिलं तर अगदी सागर सुतार सध्या मात्र स्ट्रायकिंग वरती. हो, सिपचा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटचा आणि बॉलचा संपर्क झालेला नाही. आलेला आहे तो डॉट बॉल. कमबॅक जरूर चांगल्या पद्धतीने करतोय अनिल शिंदे. हा देखील एक नामांकित खेळाडू आहे. गतवर्षी बेस्ट बॉलर या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याला मिळाला होता. आता देखील तो चांगली गोलंदाजी करतोय, चांगल्या लयमध्ये आहे, चांगल्या फॉर्ममध्ये आहे. सागर सुतारला थांबवलंय त्याने या मॅचमध्ये. हुशार गोलंदाज आहे हा. आणखी ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर या गोलंदाजाकडे आतापर्यंत व्हेरिएशन आहे. चेंडू आपण पाहिलं तर टॉप ऑन जो चेंडू आपण अगदी फिंगर रोल करतो, चेंडूच्या डोक्यावरून जादूची बोटं फिरवतो. उंगरिया पूर्णपणे आपण पाहिलं तर चेंडूच्या डोक्यावरून फिरवण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातो. फलंदाजाच्या मनामध्ये नक्की काय चाललंय हे जाणून घेऊन गोलंदाजी त्याची सातत्याने पाहिलं. वेग त्याच्याकडे कमी आहे. ते बोलतात ना, तुम्ही वेगानं चुकीच्या दिशेला जाण्यापेक्षा हळुवारपणे योग्य दिशेला जाणं महत्त्वाचं आहे. ते अनिल शिंदेची ती गोलंदाजी आहे. म्हणूनच मागील वर्षी बेस्ट बॉलर किताब त्याचा राहिला आहे. परंतु यावेळेला पहा मोठा फटका जरूर आला आहे, परंतु एलिव्हेशन कमी आहे, उंची जास्त, लांबी कमी. फिल्डर खूप मोठी चुकी करतोय. क्रिकेटमध्ये चुकीला माफी अजिबात नाहीये. इथे मात्र पहा संधी उपलब्ध केली होती, परंतु संधीचं सोनं क्षेत्ररक्षक करू शकले नाहीत. एक जीवनदान मिळत आहे अर्थातच सागर सुतार यांना. बऱ्याचशा गोष्टी आहेत, जेव्हा तुम्ही छोटीशी चुकी करता तेव्हा संपूर्ण टीम तुमच्याकडे एक वेगळ्या नजरेने पाहते, थोडेसे खांदे झुकतात. मात्र बॅचमध्ये कमबॅक होणं गरजेचं. हा चेंडू आपण पाहिलं तर क्रिकेट यालाच बोलतात. सोप्या कॅचेस सोप्या पद्धतीने सोडल्या जातात, अवघड कॅचेस सोप्या पद्धतीने पकडल्या जातात, त्याला क्रिकेट बोलतात. आणि सध्या तेच घडलं. टीमची टोटल आपण पाहिली तर 17 ऑन स्कोर कार्ड. हा बॉल खूप चांगला आहे. अगदी कव्हर ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटचा आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. सागर सुतार थोडेसे नाराज आहेत. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर बॅकफुटला गेले होते, पंच करायचा होता आणि त्यानंतर आलेला आहे तो डॉट बॉल. मी म्हणेन अनिल शिंदे खूप चांगली गोलंदाजी करतायत. अगदी त्यांना माहीत आहे कशा प्रकारची गोलंदाजी करायची आहे. मग अशी हाच उल्लेख केला की चेंडूच्या मागे गती कमी आहे पण अचूकता आहे. विकेट किपर ऑलरेडी क्लोज आहे. यावेळेला समोरच्या दिशेने फटका खेचून मारलाय. फिल्डर आहेत, परंतु त्यांच्या डोक्यावरतून बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल का, परंतु नाही. काय फिल्डिंग केले, एफर्ट्स दाखवलेत त्यांनी. अगदी हवेमध्ये सूर मारला आणि बॉल मात्र आतमध्ये ढकललाय. राहुल वांगडे त्या ठिकाणी होते, त्यांनी चांगली फिल्डिंग केली, परंतु थर्ड अंपायर घेतलाय मेन पंचांनी अर्थातच साटम सरांनी. सगळे चित्ते आलेत मैदानामध्ये, कारण की चित्ते याला एफएस बोलचा टीमसाठी आपण पाहिलं तर जीवाचं रान करेल. मात्र एक एक धाव अडवण्यासाठी जरूर मेहनत करेल. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर आत्ताचा प्रयत्न राहुल वांगडेचा जो अष्टपैलू खेळाडू, बाउंड्रीला आपण पाहिलं तर हा षटकार सेफ आहे का यासाठी मात्र चेक केलं जाईल. आता 22 या टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून अगदी दूध का दूध और पाणी का पाणी केलं जाईल, पाहिलं जाईल. तिसरे पंच आमच्या कॉम्बॉक्समध्ये सूर्यकांत आढाव सर आहेत, त्यांच्या माध्यमातून अगदी डिस्कस केलं जाईल की हा बॉल सीमारेषेच्या बाहेर होता का. फटका चांगला होता सागर सुतारचा, परंतु बॉल आतमध्ये ढकलण्याचा पराक्रम राहुल वांगडे यांनी देखील चांगला केलाय. पाहणी केली जाते तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. अगदी बऱ्याचशा गोष्टी असतात तुषार दादा. पहिला इम्पॅक्ट तुझा कुठे होतो, पहिला चेंडू कुठे स्पर्श होतो, या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. बरेचसे नियम आहेत, ते सगळ्या नियमांचं पुस्तक खोललं जातं आणि त्यानंतर छोट्या छोट्या गोष्टींवरती आपण पाहिलं तर पाहिल्यानंतर हा डिसिजन दिला जातो. बरंच काही आहे या डिसिजनवरती, कारण की सध्या नियम देखील बदलले गेलेत. IPL सध्या चालू आहे, बऱ्याच गोष्टी घडताना पाहतात. फिल्डर बाहेर जातो, आत जातो बाउंड्री लाईनवरती, आणि हा सेफ फिल्डिंग आहे. खूप छान अप्रतिम फिल्डिंग, याला बोलतात एफर्ट्स. टीमसाठी 100% एफर्ट्स. मी म्हणेल हा चेंडू नाही अडवलाय, या 6 धावा अडवल्या आहेत आणि या 6 धावा खूप महत्त्वाच्या ठरू शकल्या असत्या मॅचमध्ये. मात्र फिल्डिंग एफर्ट्स रिप्लेमध्ये पहा, एक पाय हवेमध्ये होता, दुसरा पायावरती तारेवरची कसरत. हा तर खरा चित्त आहे, जो चेंडू अडवल्यानंतर पुन्हा एकदा उभा राहिला आणि चेंडूच्या मागे मात्र धावत गेला. वॉट अ फिल्डिंग एफर्ट्स.
अगदी धावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी. राहुल वांगडे यांनी स्वतः कॅप्टन आहेत, संघाचे नेते आहेत, जबाबदारी आहे आणि जबाबदारीने त्यांनी फिल्डिंग केले, धावा देखील वाचवलेत. सागर सुतार 17 धाब्यांवरती खेळत आहेत. आतापर्यंत संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 17 या अंकावरती आणि सागर सुतारने वैयक्तिक 17 धावा धावफलकावरती लावलेत. हा फटका अगदी पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, परंतु पहा जास्त बॅटचा आणि बॉलचा संपर्क झाला नाही. विकी मुंबईकर थोडेसे स्ट्रगल होत आहेत, अगदी आपल्या फॉर्ममध्ये येण्यासाठी थोडेसे स्ट्रगल होताना पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. 18 धावा धावफलकावरती आहेत, परंतु किरण सर ज्या 18 धावा धावफलकावरती आहेत ना, त्या सर्वच्या सर्व धावा सागर सुतारच्या आहेत. एक हाती पूर्णपणे बॅटिंग केले, कारण की विकी मुंबईकर सध्या आपण पाहिलं स्ट्रगल करतो आहे. प्रत्येकाच्या वाट्याला स्ट्रगल असतो. त्यानंतर आपण पाहिलं तर मैदानामध्ये देखील स्ट्रगल आहे, पण मैदानामध्ये अडचणी आहेत. क्रिकेटमध्ये मॅचमध्ये अडचण आहे, इज अ पार्ट ऑफ द क्रिकेट. त्या अडचणीतून तू बाहेर निघशील, इज अ आर्ट ऑफ द क्रिकेट. म्हणजे तुला या मॅचमध्ये या संकटातून बाहेर निघण्यासाठी आर्ट देखील तुझ्याकडे हवं आहे. 18 धावा स्कोर कार्डवरती सजल्या गेलेत. 18 ऑन अ स्कोर कार्ड. 2 ओव्हरचा खेळ झालेला, कारण की 5 ओव्हरची मॅच आहे. मग अशी उल्लेख केला, पहिल्या 2 ओव्हर शांत राहिला म्हणजे पुस्तकाचं ते पहिलं पान तू तुंबडून फाडून टाकलं म्हणून पुस्तक नाही संपत. पान पलटी केल्यानंतर अध्याय देखील कधी कधी वेगळा दिसतो. आत्ताच इथं आपण पुस्तक वाचायला घेतलंय, शेवटची पानं काय आहेत अजून माहिती नाहीये. वादळापूर्वीची शांतता कदाचित असू शकते, कारण की सागर सुतारच्या बॅटीला चांगली धार आहे आणि सागर सुतारचा रंग बदलून विकी मुंबईकरने जर रंग बदलला तर या मॅचमध्ये आणखीन मजा येईल. गोलंदाजीसाठी दाखल झाला अर्थातच ऑल इंडिया आयकॉन मयूर पन्हाळकर दाखल झालाय गोलंदाजीसाठी. निश्चितपणे ज्या अर्थी तुम्ही उल्लेख केला, सागर सुतारच्या बॅटला धार लागले, कारण याच मैदानावरती KSK प्रीमियर लीग पार पडली होती आणि याच मैदानावरती त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये सागर सुतार मालिकावीर ठरला होता. म्हणजे ह्या मैदानावरती सागर सुतारची बॅट बोलले, आता देखील बोलते, परंतु विक्की मुंबईकरला देखील या मॅचमध्ये सागर सुतारला अगदी साथ द्यावी लागेल. परंतु गोलंदाजीच्या ट्रॅकवरती मयूर पन्हाळकर आहे, मास्टर माइंड खेळाडू, हुशार खेळाडू. आणि ही ती मॅच आहे जिथे प्रत्येकाला विजय हवा आहे. गोलंदाजी करणारी टीम जे आपण पाहिले तर अर्थातच विजयाच्या शोधामध्ये, कारण की हा विजय प्रत्येकाला यासाठी हवा आहे, कारण की ही महत्त्वाची ट्रॉफी ना पैशासाठी नावासाठी. निहाल ग्रुपची ट्रॉफी तुझ्या घरामध्ये जाणं, घराला घर पण येणं, गावामध्ये जाणं, गावाला आणखीन गाव पण येणं, या ट्रॉफीची ही किंमत आहे. 3 लाखाची स्पर्धा आहे, पण ट्रॉफीसाठी लढणारा प्रत्येकजण. मगाशी राहुल वांगडेने जी फिल्डिंग केली ती ट्रॉफी मागची मेहनत आहे आणि ही ट्रॉफीची किंमत आहे. तुम्ही केलेली मेहनत, तुम्ही केलेली जिद्द, ही ट्रॉफीची व्हॅल्यू आहे 18 धावा स्कोर कार्डवरती. पहिलाच बॉल मयूर पन्हाळकर घेऊन निघालेत, सोडून दिलाय हा बॉल अवे फ्रॉम द बॉडी ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरचा बॉल. पंचांनी वाईट बॉलचा कॉल केलेला आहे, परंतु ज्या अर्थी आपण चर्चा करतोय ना की ही ट्रॉफी तुम्हाला जर तुमच्या गावामध्ये तुमच्या घरामध्ये घेऊन जायचं असेल तर खूप मोठा संघर्ष करावा लागेल, मेहनत करावी लागेल, जिद्द चिकाटी दाखवावी लागेल. सहजासहजी ही ट्रॉफी तुमच्या घरामध्ये जाणार नाहीये. ऑब्विसली नाही. आज गुरुवार आहे, तू उपवास धरलास तरी आज ट्रॉफी नाही नेऊ शकत. 19 धावा स्कोर कार्डवरती. बॅकफुटला जाऊन फटका चांगल्या पद्धतीने खेळून काढला खेळाडू आहे. 1 बाउंड, चेंडू अडवण्याचा प्रयत्न, निघून जातोय अगदी 4 धावा चौकार. स्टेट ड्राईव्ह अपलातून होता, अगदी पुढे सरसावले, त्यानंतर मिळाली. मास्टर माइंडचा उपयोग पाहायला मिळाला आणि स्टेट ड्राईव्ह खेळलाय. समोरच्या दिशेने फटका सजवलाय, फिल्डर होते, एक टप्पा बॉलला अडवू शकले नाही. त्यांच्या मस्तकावरती दस्तक देऊन बॉल सीमारेषेच्या बाहेर पाहायला मिळालाय. अगदी स्टेट ड्राईव्ह खेळलाय. चेंडू बराच काळ हवेमध्ये होता. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. ओहो, हा बॉल जर आपण पाहिला तर आडव्या बॅटने खेळायचा होता, मिडल ऑफ बॅट केली होती, परंतु ज्या अर्थी त्यांना खेळायचा होता, परंतु तिथेच थोडासा बॉल शरीरावरती आदळलाय आणि आलेला आहे तो डॉट बॉल. मयूर पन्हाळकर देखील कमबॅक करतोय. ज्या अर्थी पहा रिप्ले टेलिकास्टमध्ये हा बॉल टप्पा पडला, बॅटची कडा लागली, त्यानंतर चेंडू चेहऱ्यावरती जाऊन आदळलाय. थोडासा नाराज आहे सागर सुतार, अगदी त्यांच्या गालाच्या खाली अगदी बॉल आदळलाय. तुला देणारे जे डंक असतात ते तुला पंख देतात. तुझ्या जखमा तुझ्या जवळच ठेवायच्या असतात. तुझ्या जखमा प्रत्येक घरामध्ये दाखवत गेला असतं. प्रत्येक घरामध्ये औषधाचा डबा नसतो दादा, मिठाचा डबा नक्की असतो. या मॅचमध्ये 23 धावा सध्या स्कोर कार्डवरती आहे. मॅचला वेगळी मजा येईल, कारण की सध्या ज्या पद्धतीने तो काटा टोचलाय, जो हर्ट झालाय, त्याचं उत्तर कशा पद्धतीने दिलं जाईल. या मॅचमध्ये आपण पाहिलं तर विकी एका बाजूला, सागर सुतार दुसऱ्या बाजूला. अकोटप्याचा बॉल, त्याला फक्त दिशा दिले, कव्हर रिजनमध्ये चेंडूला पाठवण्याचा प्रयत्न केलाय. फिल्डिंग अगदी पहा फुटबॉलच्या साह्याने केले. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेत. फटका चांगला होता, अगदी फुटबॉलच्या साह्याने बॉलला देखील जयदीपने अडवलं आणि धावा मिळाल्या त्या म्हणजे 2.
चांगला पंच आणि हा मोठा मंच आहे. या मंचवरती मोठे पंच तुला खेळावं लागेल. बडे मंच का सरपंच तुला बनावं लागेल. क्रिकेटमध्ये थोडासा फुटबॉल यावेळी मात्र आपण पाहिलं. संघाची धावसंख्या 25, 25 धावा स्कोर कार्डवरती. ओव्हर क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहेत. 3 चेंडू अजून बाकी आहेत. अजूनपर्यंत विकेट आलेली नाहीये. हा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, लाईन थोडी भरकटली गेली. नक्कीच पंच आमच्याकडे वळले जात आहेत आणि वाईट बॉलचा कॉल येतोय. अगदी ज्या पद्धतीने आपण पाहतोय धावा येत आहेत, धावा येणं गरजेचं आहे. कारण पाठीमागच्या मॅचमध्ये देखील आपण जर पाहिलं ना तर पूजा एंटरप्राइजेस या टीमला पहिल्या 2 ओव्हरमध्ये विकेट्स मिळवली नव्हती. तिसऱ्या ओव्हरमध्ये विकेट मिळाली होती. परंतु याही मॅचमध्ये आत्तापर्यंत मातोश्री 11 या टीमची एकही विकेट मिळालेली नाहीये पूजा एंटरप्राइजेस या टीमला. फटका चांगला आहे, आवाज देखील चांगला आलाय. फिल्डर आहेत, अप्रतिम डाय मारले, सूर मारला होता, परंतु जयदीप जाधव यांना थोडंसं अपयश आलंय. काय सांगाल किरण सर, ज्या पद्धतीने जयदीप जाधवनं सूर मारला हवेमध्ये परंतु प्रयत्नांना आलं अपयश? ही निहाल ग्रुप स्पर्धा आहे, महाबळेश्वर चॅम्पियन लीग आहे. इथे असंच टॅलेंट तुला बघायला भेटेल आणि हे टॅलेंट आहे या स्पर्धेचं. सूर मारला, पूर्णपणे डाईव्ह लगावली टीमसाठी एखादी विकेट, कारण की टीमला ऑलरेडी विकेट हवी आहे. माहिती आहे इथं जर विकेट घेतली तर या मॅचचं थोडंसं समीकरण बदलेल आणि या विकेटसाठी 100% एफर्ट्स काय आहे हे याला बोलतात. आणि गोलंदाजानं कौतुक केलं, मयूर पन्हाळकरनं कौतुक केलं. मॅचमध्ये एक वेगळी रंगत येते, कारण की ऑलरेडी गोलंदाजांनी फलंदाजांचे पाय बांधलेत. टाळा खोलला जाईल का या मॅचमध्ये? 2 चेंडू आता बाकी आहेत. विकी मुंबईकर क्या केला काफी आहे. सागर सुताच्या बॅटमधून 25 धावा आले, तो एक हाती खेळतोय. विकी मुंबईकर या मॅचमध्ये कप खेळेगा असं प्रेक्षक विचारत असतील. 27 धावा अजूनपर्यंत स्ट्रगल आहे. यावेळेला बॅकफुटला गेले, कट केलाय, बॉल निघून चाललाय अगदी सीमारेषेच्या बाहेर. धन 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 गद्दान करत धनाधन 4 धावेसाठी चौकार. का खेळला ते बोलतात ना, शक्तीपेक्षा युक्ती बरी, आणि ही युक्ती लावली. विकी मुंबईकरकडे ताकद आहे, पण त्याला माहिती आहे ताकद कधी लावायची, डोकं कधी लावायचं. या मॅचमध्ये आता मात्र विकी मुंबईकरच्या बॅटमधून या 4 धावा आल्या. त्याचा कॉन्फिडन्स या मॅचमध्ये आता मात्र चालू झालाय. जरूर आत्मविश्वास वाढला असेल, परंतु यावेळेला पहा अगदी हलक्या हाताने बॉलला सन्मान दिलाय. बॉल निघून चाललाय पण रिझनमध्ये एक धाव घेतली जाते, स्ट्राईक रोटेट केली जाते. चांगली क्रिकेट पाहायला मिळतंय, चांगल्या दर्जाचं क्रिकेट. मास्टर माइंडचा उपयोग विकी मुंबईकर करताना पाहायला मिळतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 31 धावा धावफलकावरती आहेत. 31 धावसंख्या स्कोर कार्डवरती सजल्या गेल्या. 31 ड्रिंक ब्रेक मैदानामध्ये दाखल होते. स्ट्रॅटेजिक टाइम आउट. आणि सध्या आपण पाहिलं तर अगदी मस्त समालोचन किरण सर आणि संपूर्ण समालोचक पॅनलच्या दिवस मंत्रमुग्ध करून अशी स्पर्धा आपण गाजवा. थँक्यू सो मच दत्ता धोंडे यांची कमेंट आले. थँक्यू सो मच दत्ता दादा, तुमच्यासारखा प्रेमाचा हात आमच्या पाठीवरती येतो, शब्दाला शब्द जुळतो. आई सरस्वतीची कृपा होऊन समालोचन क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने प्रगती होते. तुमच्यासारखे प्रेक्षक आणि त्या प्रेक्षकांची आमच्या पाठीवरती थाप ही नक्की हवी आहे. आपण चर्चा ही करत होतो की मैदानामध्ये पाणी पोचलंय, कहाणी बदलेल का या मॅचची, धावा येतील का या मॅचमध्ये? कारण की एका बाजूला आपण पाहिलं तर पूजा एंटरप्राइजेस टीमला दादा विजय हवाय, विजयासाठी, आणि हरणं ती जंगलात राहतात. इथे फक्त विजय हवाय पूजा एंटरप्राइजेस टीमला. निश्चितपणे हार कोणालाच इथे मान्य नाही, कारण हार तुम्हाला फक्त दुकानवाल्याच्याच दुकानामध्ये हार मिळू शकतो, परंतु क्रिकेटमध्ये प्रत्येकाला हार मानायची नाहीये. प्रत्येक जण संपूर्ण स्पर्धेमध्ये सहभागी होत असतो ना, तो विजयासाठी आणि विजयाला गवसणी घालण्यासाठीच मैदानाच्या आतमध्ये उतरत असतो. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 32 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूच्या पाठीमागे मी म्हणेन अजून 30 ते 32 धावा येणं गरजेचं आहे. अगदी आहे थोडंसं टेन्शन असं म्हटलं जातं. टेन्शन असल्यानंतर थोडंसं सुमधुर संगीत ऐकावं. लेट्स डीजे मॅडी आणि त्याच्या माध्यमातून एक संगीत विदिन इन सेकंडमध्ये ऐकूयात. 32 धावा. ती सजली गेली आहे. मगाशी आपण उल्लेख करत होतो 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहा विकेट अजून गेल्या नाहीयेत, मागे विकेट अजून खूप आहेत. आता ती वेळ आली का अटॅकिंग क्रिकेट, आता ती वेळ आली का अटॅक केला जाईल का, करो या मरो मॅचमध्ये आता अटॅकिंग क्रिकेट खेळलं जाईल का? कारण की विकी मुंबईकर या मॅचमध्ये थांबतोय तर धावा नक्की करतोय. वो रुकेगा तो जरूर ठोकेगा, वो नाही झुकेगा, अशा पद्धतीचा खेळाडू आहे. सागर सुता ऑलरेडी फॉर्ममध्ये आहे. 32 धावा सॅटिस्फाईड स्कोर आहे. एक चांगलं टार्गेट हवं आहे. तर या मॅचमध्ये येणारे 12 चेंडू कुछ तो
काही ना काहीतरी घडेल या 12 चेंडूवरती. लेट्स सी काय बनते. मॅचच्या दिशेने जाऊयात. विशाल शिंदे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आलेले आहेत आणि पाठीमागच्या मॅचमध्ये त्यांनी 2 विकेट्स मिळवल्या होत्या. या मॅचमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करतील. पहिलाच बॉल, फुलटॉसचा बॉल ठेवलाय. अगदी पंचांनी नो बॉल घोषित केलाय आणि दोन्ही फलंदाज एकाच एंडला. विकेटचं सॅक्रिफाईस होईल. सागर सुतारला यावं लागेल माघारी. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळते, ते देखील धावचीतच्या स्वरूपामध्ये. दाखल झालाय. ऑल इंडिया आयकॉन म्हणून तो या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळतोय. मातोश्री 11 या टीमच्या माध्यमातून. परंतु पहिला गडी कोसळला ना, तो सागर सुतार अगदी धावचीतच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. यावेळेला फटका चांगला आहे. बेंबिसाल आवाज आलाय. टक बॉल निघून चाललाय. टक्का टक विकी मुंबईकर यांच्या बॅट मधून आलाय एक मोठा धमाका. ही चर्चा आपली चालू होती की वादळापूर्वीची शांतता आणि ती खऱ्या अर्थानं शांतता आता संपली. ती वेळ संपली आणि आता विकी मुंबईकरनं हात खोलायला सुरुवात केली आहे. या षटकारानं मॅचला आता सुरुवात झाली आहे. कारण की आत्तापर्यंत जो खेळ झाला तो एक पाया झाला. आता त्याच्यावरती फ्लोर उभे केले जातात. टीमची टोटल आपण पाहिली तर 33 धावा. आणखीन एक मोठा ब्लास्ट समोरच्या दिशेला. हा फटका खेचलाय. फिल्डर फक्त पाहतच राहील. बॉल निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी विकी मुंबईकर यांच्या बॅट मधून लागोपाठचा दुसरा मोठा ब्लास्ट. विकी मुंबईकरने त्याची जबाबदारी पण आपल्या खांद्यावरती घेतली आणि जेव्हा जबाबदारी खांद्यावरती येते तेव्हा वय नाही बघत. ती विचारत नाही तुझं वय किती आहे. खांदे मजबूत असणं गरजेचं आहे. विकी मुंबईकरचे खांदे मजबूत आहेत. 45 धावसंख्या स्कोर कार्डवरती सजले. 45 लॉस ऑफ दी 1 विकेट. बॅटिंग करते मातोश्री 11. विकी मुंबईकर 7 चेंडू 17 ठोकलेत. पहिल्या 3 षटकामध्ये विकी मुंबईकर हा थोडासा स्ट्रगल होताना पाहायला मिळाला आहे. परंतु जशी 4थ्या षटकाला सुरुवात झाली तशी मात्र विकी मुंबईकर यांचा बोलबाला पाहायला मिळतोय. त्याने ठोकलेत आत्ता 2 षटकार लागोपाठ. त्यानंतर आणखीन एक षटकार येईल का आणि षटकार हॅट्रिक होईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. विशाल शिंदे आहेत कुरोशी गावचे. त्यांच्या समोर विकी मुंबईकर. हो खोलवा टप्प्याचा बॉल खोलात टाकलाय. परफेक्ट यॉर्करचा कहर. दांडी गुल केले. फलंदाज विकी मुंबईकर होईल बाद. विकेटचं पतन. यार व्हॉट अ बॉल. कारण की ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर अगदी थोडासा शफल झाला. दोन्ही पायाच्या मधून हा चेंडू अगदी यॉर्कर स्वरूपानं बॅट स्विंग करेपर्यंत डोळ्याची पापणी लावते की लावते तोपर्यंत आपण पाहिलं तर अगदी माघारी गेला आणि अगदी दाखल झाला. पाटण तालुका टेनिस क्रिकेटचा यंदाच्या PTPL सीझन क्रमांक 5चा पहिला बायकर मॅन म्हणजे प्रशांत बोत्रे दाखल झाला मैदानामध्ये. हा तो खेळाडू आहे जो आपण पाहिलं तर PTPL सीझन क्रमांक 5 पहिला बायकर मॅन पाटण तालुक्याचा कोण तर प्रशांत बोत्रे दाखल झाल्या मैदानामध्ये. एक गाव 11 साठी खेळणारा खेळाडू आज निहाल ग्रुप सारख्या सर्वात मोठ्या स्पर्धेमध्ये आलाय आणि हा प्रवास प्रशांत बोत्रेचा आज महत्त्वाच्या बादसाठी. कारण की या खेळाडूनं देखील शून्यापासून आपलं क्रिकेट चालू केलं आणि आज निहाल ग्रुप आयोजित महाबळेश्वर चॅम्पियन लीगमध्ये त्याला एक मोठं व्यासपीठ भेटलंय. कशा पद्धतीने या संधीचं सोनं करतोय याच्यावरती लक्ष सगळ्यांचं असेल. 45 धावा 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. ओव्हर क्रमांक 4 ची आपण चर्चा करतोय. बॉल क्रमांक 4 देखील आहे.
प्रशांत बोत्रे खोलवर टप्प्याचा बॉल होता, खोलात टाकला होता, परंतु ज्या अर्थी तुम्ही उल्लेख केला प्रशांत बोत्रे पाटण तालुका प्रीमियर लीग त्यांनी गाजवली, त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग देखील त्यांनी गाजवले. आता निहाल ग्रुप आयोजित महाबळेश्वर चॅम्पियन लीग खेळतोय, हे देखील तो गाजवेल का, हा देखील प्रश्नचिन्ह आहे. 45 धावा धावपलकावरती आहेत, परंतु विशाल शिंदे यांनी मात्र कमबॅक चांगलं केलंय. 2 षटकार खाल्ल्यानंतर विकेट्स देखील त्यांनी मिळवून दिले आणि तो आता कमबॅक करताना पाहायला मिळतोय. संकट आले होते, संकटांचा अडचणीमधून तो बाहेर निघालाय. हा बॉल थोडीशी दिशा भरकटले की काय, परंतु हा बॉल चांगला आहे. अगदी दोन्ही पायांच्या मधून बॉल हा ट्रॅव्हल झालाय, आलेला आहे तो डॉट बॉल. विशाल शिंदे पहा किरण सर ज्या पद्धतीने पहिले बॉल त्यांनी जर पाहिला तर खराब टाकला होता, त्यानंतर 2 षटकार आले, त्यानंतर विकेट आली आणि त्यानंतर 2 लागोपाठ डॉट बॉल आलेत. शेवटचा बॉल असेल प्रगतीपथावरती विशाल शिंदे, मॅन फ्रॉम कुरोशीगावचा हा खेळाडू KSK ला बिलॉंग करतो. हा बॉल पुन्हा एकदा डॉट येतोय, लागोपाठचे 3 बॉल विशाल शिंदे यांनी डॉट टाकलेत. काय सांगाल किरण सर, पहिला बॉल जर आपण पाहिला तर नो बॉल आला होता, त्यानंतर लागोपाठ 2 षटकार आले, त्यानंतर विकी मुंबईकर यांची विकेट आणि त्यानंतर लागोपाठचे 3 बॉल डॉट. अनुभव बोलतात याला. तू किती पावसाळे बघितलेस ते महत्वाचं नाहीये, तू किती पावसात भिजलात त्याच्यावरती तुझा अनुभव ओळखला जातो आणि अनुभव दिसून आला विशालचा. पहिला चेंडू नो टाकला, नंतर ओव्हर कव्हर केली ती अशा पद्धतीने, धावा फक्त त्यानं खर्च केले 13. 4 षटकांचा खेळ झाला. संघाची धावसंख्या 45, लॉस ऑफ दी 2 विकेट. टॉससाठी मी विनंती करेल दोन्ही कॅप्टन टॉससाठी यानंतरची मॅच आपण पाहिली तर अर्थातच संत बाळूमामा वॉरियर्स विपक्ष वदन वॉरियर्स. दोन्ही कॅप्टन कॉल आहे हा पहिला, संत बाळूमामा वॉरियर्स विपक्ष वदन वॉरियर्स. 45 धावा धावपलकावरती आहे, 2 गडी बाद झालेले आहेत आतापर्यंत मातोश्री 11 या टीमचे. परंतु ज्या अर्थी विशाल शिंदे यांनी ज्या प्रकारची गोलंदाजी केली ना ती वाखणण्याजोगी आहे. देवाने प्रत्येकाला हिऱ्यासारखं आयुष्य दिलंय, फक्त एक अट घातले, जो झिजेल तो चमकेल. आणि मैदानाच्या आतमध्ये विशाल शिंदे या पाठीमागच्या ओव्हरमध्ये अगदी चमकलाय, त्याने चांगली बॉलिंग केली. परंतु डेथ ओव्हर घेऊन आलेले आहेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सिद्धेश कडू. पहिलाच बॉल नवी मुंबई आयकॉन आहेत, टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा वेगाने ट्रॅव्हल झालाय, बॅट्स आणि बॉलचा संपर्क नाहीये. विकेट किपर यांच्या हातामध्ये बॉल विसवलाय. पहिला बॉल आलेला आहे तो डॉट बॉल. विकी बोईर ऑल इंडिया आयकॉन. सध्या आपण पाहिलं मैदानामध्ये पहिला चेंडू अगदी डॉट आला आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर अगदी सिद्धेश कडू. यावेळी देखील आपण पाहिलं तर 2 कॅमेरा अँगल सध्या दाखवले जातात. ज्या पद्धतीने आपण पाहिलं 22 या टेनिस क्रिकेटचं काम काहीतरी नवीन हवंय तुझ्याकडे. एका बाजूला कॉमेंट्री बॉक्स दाखवला जातोय, दुसऱ्या बाजूला मॅच दाखवली जाते. कॉमेंट्री बॉक्समध्ये काय घडतंय हे प्रेक्षकांना दिसतंय, मॅचमध्ये आपण काय बोलतोय हे प्रेक्षकांना ऐकू जातंय. तुझ्यामध्ये काहीतरी नवीन असलं तर या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये तू यशस्वी राहतो. 22 यार्ड या यूट्यूब वाहिनीसाठी हे वाक्य होतं. निश्चितपणे, परंतु यावेळेला पहा बॅटचा किनारा लागलाय, फर्स्ट स्लिप मधून बॉल निघून चाललाय सीमारशीच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. पहिले 2 बॉल डॉट आले, त्यानंतर आलाय तो चौकार. तू काही केलंस, तू एकुलता एक जरी असला तरी तुझ्या कामामध्ये वाटेमध्ये काटे टाकणारे सध्या समोर उभे आहेत. त्याचं नाव सिद्धेश आहे. एका बाजूला 4 धावा आलेत, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर बॉलिंग अटॅक कशा पद्धतीने केला जातोय. 49 धावा, पाया मजबूत झालाय. कमी गतीचा बॉल, अगदी चेंज ऑफ पेस पाहायला मिळालाय. अगदी जर आपण पाहिलं तर बोटांची जादू देखील पाहायला मिळाली. आलेला आहे तो डॉट बॉल आणि इथे डॉट बॉल आल्यानंतर अगदी बॅटचा किनारा आणि यष्ट्यांचा वेध घेतलाय. फलंदाज बाद होतोय, तो म्हणजेच विकी भोईर.
टॉस करणार आहोत आपण टीम वदन वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये संत बाळूमामा वॉरियर्स कराड. दोन्ही टीमच्या कॅप्टननी या लगेच आपण करूया टॉस. आणि हा टॉस करण्यासाठी मी विनंती करतो राज यादव यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. धन्यवाद. वड बॉल शेवटचा चेंडू होताच पडल्यानंतर थोडासा राईज झाला. फलंदाज अगदी पंचांकडे पाहतोय, मात्र तोपर्यंत हा चेंडू सर्वोत्तम चेंडू मात्र मानला गेला. डॉट बॉल निर्धाव चेंडू. ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर 5चा खेळ म्हणजे पहिल्या इनिंगचा खेळ झालेला आहे. 54 धावसंख्या स्कोर कार्डवरती सजली गेली आहे. अर्थातच पूजा एंटरप्राइजेस या संघाला आव्हान आहे 55 धावेचं. जाऊया टॉससाठी. थँक्यू. दोन्ही टीमच्या कॅप्टनना आम्ही विनंती करतोय वदन वॉरियर्स आणि श्री संत बाळूमामा वॉरियर्स कराड टीम. कॅप्टन प्लीज या चला. आमच्यासोबत गणेशजी यादव जे संघ मालक आहेत या स्पर्धेमध्ये आणि सन्माननीय अशोकदादा सकपाळ यांचे जिगरी मित्र आहेत, त्यांचे सुपुत्र अर्थातच राज यादव आमच्याबरोबर जोडले गेलेत. आणि सध्याच्या घडीला टॉस का बॉस राज यादव यांच्या माध्यमातून आपण टॉस करणार आहोत. संत बाळूमामा वॉरियर्स टीमचे कॅप्टन आमच्याबरोबर जोडले गेलेत. वदन वॉरियर्स टीमच्या कॅप्टनना आम्ही विनंती करतो या पण. शरद कोंडाळकर, तुम्ही स्पर्धा पाहताय, स्पर्धा अनुभवताय. निहाल ग्रुप आयोजित महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2025 ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. या स्पर्धेचे शिल्पकार आपणा सर्वांचे लाडके भाग्यविधाते अशोकदादा सकपाळ यांच्या माध्यमातून ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. आपण करणार आहोत टॉस. मॅच क्रमांक आहे 4. संत बाळूमामा वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये आहे वदन वॉरियर्स. एका बाजूला आपण जर पाहिलं तर कृष्णा गवळी आहे, तर दुसऱ्या बाजूला विजय पावले. एका बाजूला शरद कोंडाळकर तर दुसऱ्या बाजूला सुजित शेवाळे. एका बाजूला सचिन नाईक तर दुसऱ्या बाजूला मयूर भोईर. एका बाजूला प्रतीक सकपाळ तर एका बाजूला संजय सकपाळ. असा सामना क्रमांक 4चा मी टॉस करतोय. राज यादव आमच्या बरोबर आहेत, त्यांच्या हातामध्ये टॉस आहे. कॉल कोण देईल? वदन वॉरियर्स यांच्याकडून कॉल दिला जाईल. स्विंग द कॉइन. निहाल रिसॉर्ट हा कॉल आहे आणि निहाल रिसॉर्ट यस. टॉस जिंकलाय वदन वॉरियर्स. शरद प्लीज या. टॉस जिंकलाय, निर्णय काय? आम्ही फिल्डिंगच घेऊ. फिल्डिंग घेत आहे. मागील मॅचमध्ये शरद कोंडाळकर थोडेसे नाराज वाटले कारण रनआउट तुम्ही झाला. कदाचित तुम्ही त्या ठिकाणी थांबला असता तर सामना फिनिश केला असता का? चूक तर माझीच होती, मी रनआउट झालो. मी लास्ट पण असून नक्कीच मॅच काढली असती. आजचा पहिला दिवस आहे गुरुवारचा. मॅचेस तुम्ही पाहताय, सुपर ओव्हर झाली. काय म्हणाल एकंदरीत या स्पर्धेबद्दल? संडेला ज्या दिवशी ही फायनलच्या दिवशी स्पर्धा जाईल त्या दिवशी प्रेक्षकांची तुडुंब गर्दी पाहायला मिळेल. काय म्हणाल या स्पर्धेबद्दल? नक्कीच संडेला जेव्हा लास्टचा दिवस येईल तेव्हा मैदानामध्ये तर जागा नसेल बसायला, कारण की खूप गर्दी होईल. टुर्नामेंट चांगली आहे, आयोजन चांगलं आहे. टीम संत बाळूमामा बॅटिंग करायची. किती धावा स्कोरबोर्डती लावल्या जातील? सर दुपारचं सत्र आहे आता. नक्कीच आम्ही 75+ स्कोर करू, कारण की आमचे बॉलर देखील खूप छान आहेत. 75 जर रन आम्हाला लागले तर आम्ही नक्कीच डिफेंड करू ते स्कोर. थँक्यू सो मच. राज यांच्याकडे आम्ही जाणार आहोत. राज, आपण लेदर बॉल क्रिकेट म्हणजे टी व्हीवरती IPLच्या मॅचेस, इंटरनॅशनल मॅचेस पाहतो, परंतु या स्पर्धेमध्ये आल्यानंतर तुला कसं वाटतंय? मैदानाची ही संपूर्ण स्पर्धा पाहिली तर या स्पर्धेचा खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर भारत देशातील ऑल इंडिया आयकॉन खेळत आहेत. तुमची टीम या स्पर्धेमध्ये खेळते, तुला कसं वाटतं या स्पर्धेमध्ये आल्यानंतर? भरपूर युनिक टुर्नामेंट आहे आणि सर्वांना चांगली अपॉर्च्युनिटी भेटते आहेत. यंग प्लेयर्स आहेत, इमर्जिंग टॅलेंट्स आहेत आणि भरपूर छान खेळत आहेत सगळे आणि बरं वाटतं आहे. फुल सपोर्ट आहे टीमला, आमच्या टीमला पण आणि अपोनेंट्सना पण, आणि चांगला गेम सगळे प्रदर्शित करत आहेत. थँक्यू सो मच. धन्यवाद. राज यादव आपण यांना पाहतोय. एक फोटोग्राफ्स घेतला जाईल आणि हेच फोटो आपण वर्षभर स्मरणात ठेवणार आहोत. दोन्ही टीमच्या कॅप्टनना आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा देऊ आणि राज यादव जे संघ मालक आहेत त्यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती अस्वस्थ व्हावं. टीम वदन वॉरियर्स या टीमने टॉस जिंकलाय आणि निर्णय घेतलाय प्रथम गोलंदाजी करण्याचा. तुम्ही स्पर्धा पाहताय महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2025. ही संपूर्ण स्पर्धा 22 यार्ड वाहिनीवरती लाईव्ह दाखवली जाते. 22 यार्ड tenniscricket.in ला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, परंतु बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका, कारण ही संपूर्ण वाहिनी पाहिली तर खऱ्या अर्थाने महाबळेश्वरचे सुपुत्र सचिन शिंदे यांची वाहिनी आहे आणि या वाहिनीला तुम्ही सपोर्ट करा. धन्यवाद. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि पुन्हा एकदा किरण मस्कर आणि तुषार जांभळे सर यांचा आवाज ऐकूया. धन्यवाद. मी विनंती करेल क्रिस्टल आर्टच्या
सर्व चेतन दादा मात्र मी विनंती करेल आपण या कृपया व्यासपीठावरती आपलं मनापासून अधिक स्वागत आहे. सध्या अगदी स्क्रीनवरती दाखवलं जातंय जिवलग मित्र एकमेकांसोबत सध्या मात्र चर्चा करतात. अर्थातच एका बाजूला गणेशजी यादव साहेब, दुसऱ्या बाजूला अशोकदादा सपकाळ साहेब. सध्या आपण पाहिलं तर अगदी एकमेकांसोबत जरूर जुन्या आठवणी यावेळी मात्र जरूर बोलत असतील की आधीचं क्रिकेट कसं होतं, आत्ताचं क्रिकेट बघ कसं आहे. आधीच्या क्रिकेटमध्ये आपल्याला फॅनची हवा नव्हती, आता कूलर आहे व्यासपीठावरती. आधीचं क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर खेळाडू खऱ्या अर्थानं जेवणाची व्यवस्था आपल्याला घरून जेवण घेऊन जायला लागत होतं. आत्ताच्या क्रिकेटमध्ये जेवणाचे डबे बाहेरून हॉटेलमधून पॅक करून येतात. हे क्रिकेट मोठं झालं आहे. या जुन्या आठवणी ते एकमेकांसोबत जरूर बोलत असतील. कारण की ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर या जुन्या आठवणी कुठे ताज्या होतात, तर हे एकमेव मैदान आहे, हे एकमेव व्यासपीठ आहे जिथे सगळ्या आठवणी ताज्या होतात. कारण की तू जर सोमवारी या मैदानामध्ये आलात, अशोकदादा सपकाळ ते त्यांच्या कामामध्ये बिझी असणार. रविवारपर्यंत दिवस जगून घे, रविवारपर्यंत एकमेकांच्या बाजूला बसून घे. इथे जात क्रिकेट आहे, धर्म क्रिकेट आहे, पक्ष क्रिकेट आहे. आणि सोमवारी तुझ्या डोळ्यात पाणी येईल मैदानामध्ये आला असतं. कुठे गेली ती माणसं, कुठे गेला तो आवाज, कुठे गेले ते यूट्यूबवाले, कुठे गेले ते ऑल इंडिया आयकॉन, कुठे गेले अशोकदादा. अशोकदादा कामामध्ये खूप बिझी असतात. त्यांनी क्रिकेटसाठी वेळ काढला. खेळाडूंना व्यासपीठ भेटावं त्यासाठी त्यांनी आपल्या आयुष्यातला बराचसा वेळ क्रिकेटसाठी आजही दिलाय. खूप छान स्पर्धा, खूप छान स्पर्धा. निश्चितपणे ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला, अगदी या संपूर्ण आठवणी आहेत त्या अगदी स्मरणामध्ये ठेवल्या जातील. अशोकदादा सकपाळ, अगदी निहाल ग्रुपचे सर्व आणि निहाल ग्रुप आयोजित महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2025 तुम्ही पाहताय. वर्ष क्रमांक 2 आहे. पहिला डाव समाप्त झाला आहे, दुसऱ्या डावाला होती सुरुवात. वाटचाल परंपरेची, परंपरा भव्य दिव्य स्पर्धेची. कुंभमेळा क्रिकेटचा संघर्ष बॅट आणि चेंडू फळीचा होते संघर्षाला सुरुवात. पहिलाच बॉल गॅपमधून पाठवलाय अगदी फर्स्ट स्लिपमध्ये. क्षेत्ररक्षक अगदी जाईल बॉलपर्यंत, बॉलची फेकी केरील तोपर्यंत सिंगल धाव प्राप्त झाले आणि सिंगलच्या मदतीने श्री गणेशा झालाय पूजा इंटरप्राइजेस या टीमचा. एका धावेने चालू झालेली गाडी जाऊन थांबवायची आहे तब्बल 55 या अंकावरती. 30 बॉलच्या पाठीमागे 55 धावा बनवायच्या आहेत आणि पूजा इंटरप्राइजेस या संघाची स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला निखिल जाधव, त्यांच्या विरुद्ध मयूर पन्हाळकर. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अगदी एक धाव आल्यानंतर खराब बॉलने ही एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आहेत गोलंदाज विकी भोईर, ऑल इंडिया आयकॉन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. समोरच्या बाजूला जर आपण पाहिलं तर मयूर पन्हाळकर देखील ऑल इंडिया आयकॉन म्हणून खेळतोय. बॅटल खूप चांगल्या प्रकारे रंगलाय किरण सर. हाही चेंडू सोडून दिला जातो. नो बॉलचा इशारा. अगदी यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी नो बॉल दिला जातोय. एक्स्ट्रा धाव येणार चेंडू फ्री हिटचा जरूर भेटेल. कारण की सध्या मात्र स्टेप पाहिलं जातं. ओव्हर स्टेपचा नो बॉल यावेळी मात्र दिला जातोय. विकी भोईर, ऑल इंडिया आयकॉन हाही खेळाडू आपण पाहिलं तर संपूर्ण भारतभर फिरला. आपल्या गावाचं, नवी मुंबईचं नाव घेऊन सातत्याने टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपल्या गोलंदाजीनं, आपल्या फलंदाजीनं आपल्या गावाचं, नवी मुंबईचं नाव टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सातत्याने झळकत राहिला. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर ऑल इंडिया आयकॉन मयूर पन्हाळकर शतकवीर आहे. फटका चांगला आहे. खुलवा टप्प्याचा बॉल खोलात टाकला होता. हेलिकॉप्टरचं उड्डाण दाखवायचं होतं, परंतु अगदी 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये बॉलला केले फील्ड. आलेला आहे तो डॉट बॉल. मी म्हणेन मयूर पन्हाळकर विरुद्ध विकी भोईर काय बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. तोडीस तोड खेळाडू आहेत. जशास तसं उत्तर दिलं जाईल आणि तोला मोलाचे खेळाडू आहेत. मी नवी मुंबई आयकॉन विपक्ष ज्या पद्धतीने आपण पाहिलं दोन्ही ऑल इंडिया आयकॉन. यावेळी सर बॅटीनं व्ही शेपमध्ये फटका चांगला खेळला जातोय. वेगवान अगदी व्ही शेपमध्ये 4 धावा. स्टेट ड्राईव्ह अपलातून होता. जसा बॅटच्या स्लॉटमध्ये आला समोरच्या दिशेने हा फटका खेचलाय. इनफिल्डच्या डोक्यावरतून बॉल सीमारेषेच्या बाहेर पाहायला मिळालाय. 4 धावांचा आलाय हा फटका आणि मयूर पन्हाळकरच्या बॅटमधून या मॅच मधील पहिला चौकार येताना पाहायला मिळतोय. 55 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलं गेले. 55. ज्यावेळी टॉस होतं तेव्हा हायलाइट संपूर्ण दाखवली गेली. 27 चेंडूमध्ये 48ची गरज. हो चॉप केला हलक्या हातानं. पहा हुशार आहे कारण की हे सेन्सिबल क्रिकेट आहे. इथे कॅल्क्युलेशन क्रिकेट तुला खेळायचं आहे. मगाशी मी उल्लेख केला की पूजा इंटरप्राइजेस टीम आपण पहिली तर दुसरी मॅच खेळते. मातोश्री 11 पहिली मॅच खेळते. पूजा इंटरप्राइजेस याआधी पराभूत झाले. आता त्यांना विजय महत्त्वाचा आहे आणि आता त्यांना विजयासाठी कशा पद्धतीने रणनीती करायची त्याच रणनीतीने सध्या मात्र बॅटिंग करते. मयूर पन्हाळकर मागील मॅचमध्ये शांत राहिला होता. या मॅचमध्ये थोडासा सांभाळून खेळतोय निश्चितपणे. परंतु हा बॉल देखील पहा ढकललाय, परंतु या वेळेला फिल्डर आहे त्यांनी पकडले कॅच आणि विकेटचं पतन होतोय. निखिल जाधव KSKचा आयकॉन येईल माघारी.
ॲडी तुझ्याशिवाय स्पर्धेला मजा नाहीये भाऊ. अप्रतिम डीजे ऑपरेटिंग. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर विकी मुंबईकर यासाठी ओळखला जातो कारण की हा हुशार गोलंदाज आहे, चालक गोलंदाज आहे, चतुर गोलंदाज आहे. ऑलरेडी आपण पाहिलं गली रिजनमध्ये खेळाडूला उभं ठेवलं होतं, चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला, बॅकफुटला जाऊन लेट कट करण्यासाठी भाग पडलं. जसं क्षेत्ररक्षण सजवलं गेलं आहे तशा पद्धतीने चेंडू टाकला गेला. अखेरीस फलंदाज अडकवला. विकी मुंबईकर ऑल इंडिया आयकॉननं एक महत्त्वाची विकेट घेतली या मॅचमध्ये. 25 चेंडू आणि 47 धावेची गरज आहे. तुषार, ही मॅच चांगली बनणार, चांगली घडणार, चांगली रंगणार. शेवटचा चेंडूपर्यंत नक्की जाणार. 25 चेंडू 47 धावेची गरज. निश्चितपणे ही मॅच बनली जाईल, मॅच घडवली जाईल, मॅच बनवली देखील जाईल. 25 बॉलच्या पाठीमागे 47 धावा बनवू शकतात. परंतु निखिल जाधव जो पूजा एंटरप्राइजेस या टीममध्ये खेळला, दोन्ही मॅचेसमध्ये नाराज केलं कारण नावाप्रमाणे साजेशी खेळी करू शकला नाही आहेत. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जिल्हा आयकॉन राहुल वांगडे दाखल झालेले आहेत. याच मैदानावरती KSK प्रीमियर लीगमध्ये षटकरांचा बादशाह तो ठरला होता. पहिलाच बॉल पेस करत असताना वेगवान बॉल, अप्रतिम गोलंदाजी केली जाते, व्हॅरिएशन दाखवलं जातं, भिन्नता आहे, विविधता आहे आणि शेवटचा बॉल आलाय डॉट. एका षटकाचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती धावा आहेत त्या म्हणजे 8. आता येणारे बॉल 24, धावा बनवायच्या आहेत 47. अखेरीस ऑल इंडिया आयकॉन विकी भोईरचं षटक थांबलं. मी म्हणेल की ही दोघांमधले जी चुरस होती ती थांबली गेली, जे युद्ध होतं ते थांबलं गेलं. ओव्हर क्रमांक 1 अप्रतिम विकी भोईरच्या नावावरती राहिले. मात्र एका बाजूला विकेट आल्यानंतर प्लॅनिंग आता कशा पद्धतीने केले जात आहेत. 55 धावा या मॅचमध्ये आपण पाहिलं तर अगदी टार्गेट आहे आणि सध्या धावसंख्येमध्ये फक्त 8 धावा आहेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 8 धावा. मयूर पन्हाळकर एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला राहुल वांगडे. हे दोन्ही खेळाडू आपण पाहिलं तर मोठ्या मोठ्या फटक्यांसाठी ओळखले जातात. कशा पद्धतीने या मॅचमध्ये समीकरणं तयार केली जातील. एक तर मोठी टीम मीटिंग, ही छोटी टीम मीटिंग नाही आहे. कारण की विकी भोईरचं म्हणणं खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर ऐकून घेतलं जातं. विकी भोईर कोणाला गोलंदाजीसाठी पुढे आणतोय, कॅप्टनशिप कशा पद्धतीने करतात. कारण की या मॅचमध्ये विकी भोईरकडे एक वेगळा अनुभव आहे. तो मेन गोलंदाज आहे, लीडर गोलंदाज. ऑल इंडिया आयकॉन तो खेळतोय. तो कोणाला पुढे आणेल आणि वेळ सध्या कमी आहे टीमकडे, हेही आम्ही सांगेल. कारण की तुमच्याकडे वेळ ऑलरेडी खूप कमी आहे. या ओव्हरसाठी वेळ कमी घेतला, मात्र टीम मीटिंगसाठी तुम्ही वेळ आता जास्त घेतलाय. नो मीटिंग प्लीज. 8 धावा स्कोर काढवती. गोलंदाज अखेरीस आपण पाहिलं तर बाहेर काढला जाते ओव्हर क्रमांक 2 साठी, P2 साठी. ओव्हर क्रमांक 2 ला होईल सुरुवात, परंतु नो मीटिंग ओनली फायटिंग. मैदानाच्या आतमध्ये फायटिंग करावी लागेल. आता 24 बॉलच्या पाठीमागे 47 धावा अजूनही बनवायच्या आहेत. परंतु मयूर पन्हाळकर यांच्याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत की मयूर पन्हाळकर कशा प्रकारे त्याची बॅट चालेल, कशा प्रकारे तो मोठे फटके खेळेल. कारण मयूर पन्हाळकरने आत्तापर्यंत या मैदानावरती अनेक रेकॉर्ड्स देखील बनवलेत. कारण सातारा प्रीमियर लीगमध्ये देखील त्याने चांगला खेळ केला होता ॲज अ ऑल इंडिया आयकॉन म्हणून. आज देखील तो कशा प्रकारे खेळेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. दाखल झालेत गोलंदाजीसाठी ओव्हर क्रमांक 2 साठी नवी मुंबई आयकॉन विकी मुंबईकर ओव्हर क्रमांक 2 साठी दाखल झालेत. ही जी टीम मीटिंग होती ती गोलंदाज कोणाला बाहेर काढायचं, कारण की एका गोलंदाजाला एकच ओव्हर, 5 बॉलर तुला यूज करायचे. शेवटच्या ओव्हरमध्ये एक चांगला हुकमी एक्का देखील तुला ठेवायचा आहे. कारण की ही मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत जायला मी विनंती करेल, टीम खूप वेळ घेतलाय तुम्ही गोलंदाजी करणारी टीम, जास्त वेळ घेतलाय तुम्ही. 2 मिनिटं आत्तापर्यंत तुम्ही वाया घालवलेत. मी विनंती करेल थोडासा स्पीडअप घ्या. इज हंबल रिक्वेस्ट. 24 चेंडू 47 धावेची गरज. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने हाताला जातो. याआधी थोडासा शफल होऊन घेण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू यार्ड टू यार्ड, मीटर टू मीटर मोजून मापून तोलून हा चेंडू हाताला गेलाय. विकी मुंबईकर नवी मुंबई आयकॉन सध्या मात्र, आणि त्याच्या समोर ऑल इंडिया आयकॉन. गोलंदाजीसाठी नवी मुंबई आयकॉन, बॅटिंगसाठी ऑल इंडिया आयकॉन. मॅच चांगली बनेल. एका बाजूला शेर, दुसऱ्या बाजूला सव्वा शेर. निश्चितपणे. परंतु पहिला बॉल आलेला आहे डॉट बॉल. मयूर पन्हाळकरकडे सर्वांच्या नजरा लागलेत. मयूर पन्हाळकरची कधी बॅट बोलेल, कधी धावांचा पाऊस पाडेल, परंतु त्याच्या समोर तितक्याच ताकदीचा गोलंदाज देखील आहे. फुलटॉसचा बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. लॉंग ऑफ रिजन क्लिअर करत असताना बॉल निघून चाललाय. टाटा बाय बाय हाय हाय करत सीमारशीच्या पलीकडे 6 धावांसाठी ठोकलाय. पट्ट्याने षटकार. नाव आहे मयूर पन्हाळकर. आमच्या स्वप्नात नटी कधीच येत नाही. ट्रॉफी येते आमच्या स्वप्नात. कधीतरी बॉलिंग करतो, कधीतरी 50 मारतो. क्रिकेट शिवाय आपण काही बडबडत नाही. मॅचच्या दिशेने जाऊयात.
आणखीन एक चांगला कव्हर ड्राईव्ह यावेळेला फिल्डर सजवलाय एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये सिंगल धाव घेतली जाते. एका धावीवरती समाधान मानावं लागेल. मयूर पन्हाळकर अगदी सेन्सिबल क्रिकेट खेळतोय. डोक्यावरती बर्फ ठेवतोय. त्याला माहित आहे मला विकेट देखील टिकवायचे आहेत, धावा देखील बनवायच्या आहेत आणि माझ्या संघाला हा सामना जिंकून द्यायचा आहे. आशेचा एकमेव किरण आहे, तुटून नाही चालणार भाऊ, चमकावं लागेल. 21/40. 21 बॉल 40 धावांची आवश्यकता आहे. याला सुचित खेळलाय राहुल वांगडे यांच्या बॅट मधून आलाय क्लासिकल नेत्रदीपक चौकार. बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी फरार. मिळतील 4 धावा. चौकार. एक आत्मविश्वास दिसून आला या फटक्यामध्ये. जरा बॅटिंग करण्याचा प्रयत्न, खेळाडू चेंडू कॅदर केला जातो. चांगले क्षेत्ररक्षण. जर इथून चेंडू सुटला असता तर तो पुन्हा एकदा 4 धावेसाठी गेला असता. या बॅच मध्ये अजूनही आपण पाहिलं तर 36 धावा करायच्या आहेत. तब्बल येणारे चेंडू आहेत 20 आणि धावा करायचे 36. परंतु या मॅच मध्ये किरण सर या ओव्हर मध्ये मॅच बनवले, मॅच घडवले मी म्हणेन. फुलटॉसचा बॉल पुन्हा एकदा स्विचिट खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे यष्ट्या उद्ध्वस्त केलेत. फर्निचर डिस्टर केलंय आणि फर्निचर इथे मात्र तोडून टाकलाय. राहुल वांगडे बॅक टू डकआउट. परतीच्या दिशेला तंबूच्या सरला विकेटचं पतन. समीकरण 18 चेंडू आणि तब्बल 36 धावेचं हे समीकरण सध्या मात्र मैदानामध्ये. 18 चेंडू 36. हळू बनवत आले. अटॅकिंग क्रिकेट करण्याचा प्रयत्न केला. विकेटही आधीमध्ये गेलेत. आता आहेत ते विकेट कशा पद्धतीने सांभाळून खेळलं जातील, कारण की 2 धक्के ऑलरेडी बसलेत टीमला. 19 धावा स्कोर करवती. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहिलं तर सिद्धेश कडू दाखल झालाय मैदानामध्ये. अर्थातच नवी मुंबई आयकॉन आता मैदानामध्ये दाखल झालाय. नेहरू गावचा हा खेळाडू, नेहरू गावामधून बिलॉंग होतो सिद्धेश कडू. नवी मुंबई आयकॉन म्हणून खेळताना त्याला पाहिलं या स्पर्धेमध्ये नवी मुंबई आयकॉन म्हणून खेळतोय. 18 चेंडूमध्ये आता 36 धावा असताना गोलंदाजीसाठी दाखल झालाय राज पवार. KSK ला बिलॉंग करणारा देवळी गावचा हा खेळाडू राज पवार. एक वेगवान गोलंदाज, रफ्तारचा राजा म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. 18 बॉलच्या पाठीमागे 36 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे प्रत्येक बॉलच्या पाठीमागे 2 धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. 18 बॉल 36 धावांची आवश्यकता. पहिलाच बॉल राज पवार घेऊन निघालेत. हो, टप्पा पडल्यानंतर अगदी बॅटची कडा. मयूर पन्हाळकरची बिग विकेट मिळते राज पवारला. एक बडी मछली फंस गई जाल में, चिड़िया छिप गई खेत में. विकेटचं पतन. अप्रतिम मॅच. मात्र तुषार झालं काय ज्या पद्धतीने विकेट आपण पाहिलं तर अगदी पकडली गेली. सुनीलजी बादापुरे यांच्या माध्यमातून देखील आपण पाहिलं तर कॉमेंट्री बॉक्ससाठी नाईस कॉमेंट्री तुषार सर आणि ऑल कॉमेंटेटर्स त्यांचा पण त्यांनी कौतुक केलं. थँक्यू सो मच सुनील सर. या घडलं काय, ऑलरेडी आपण पहिले एक विकेट गेले. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. स्विच हिट म्हणजे दुधारी तर चले तो चांद तक नाही तो अगले बॉल तक, तो माघारी गेला. त्यानंतर मयूर पन्हाळकरची जागा सोडली. ऑलरेडी सकाळी चहा पिताना एक बिस्किट चहामध्ये टाकलं, ते बिस्किट बुडालं. दुसरं बिस्किट घेतलं, पहिलं बिस्किट बुडालेलं काढायला, ते पण बुडालंय. भाई सुबह की चाय और बडे लोगों की राय दोन्ही पण गरजेचे आहेत. मॅच पसून जाऊ शकते, कारण की या मॅचला बदलायला वेळ लागणार नाही आणि ती वेळ आहे ती बदलते नक्की. 17-36. यावेळेला बॅकफुटला जाऊन कट केलाय. दिशा दिले फक्त डिपिट विकेट रिजन मध्ये. फिल्डर आहेत. सिंगल धाव प्राप्त होते. या मॅच मध्ये आता
पूजा एंटरप्राइजेस या टीमच्या फलंदाजांवरती पूर्णपणे प्रेशर निर्माण झाला आहे, कारण एका पाठोपाठ एक एक विकेट निघून गेले आणि त्यानंतर प्रेशर प्रेशर आणि प्रेशर पाहायला मिळतोय. ऑब्विसली सकाळी शर्टाचं पहिलं बटन चुकलं तर बाकीची बटणं पण चुकीची लागली माझी. त्या पद्धतीने झालंय, पहिली विकेट गेली, बाकीच्या विकेट माघारी जात आहेत. हवा नाहीये पण पत्त्यांचा बंगला तरीही पडला जातोय. 16-35. फुलटॉसचा बॉल कव्हर रिजन मध्ये खेळलाय, फिल्डर आहेत, एका हाताने कॅच घेण्याची खूप मोठी चुकी केली. क्रिकेटमध्ये चुकीला माफी अजिबात नाहीये. ज्या वेळेला एका हाताने कॅच घेण्याचा प्रयत्न फसला त्यानंतर दोन्ही हात चेहऱ्यावरती त्यांनी ठेवले आणि नाराज पूर्णपणे पाहायला मिळतोय. चेक ज्यांचं शुभागमन मुख्य व्यासपीठावरती होतंय पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सचिव आणि खऱ्या अर्थाने क्रिकेटमधले आमचे मार्गदर्शक सुधाकर दादा लोहार यांचं शुभागमन मुख्य व्यासपीठावरती होतंय. मनापासून आपलं सहर्ष स्वागत आहे. पण भगवानने तो 2 हात दिए, एका हाताने का कॅच पकडण्याचा प्रयत्न केला इथे. राज पवार पुन्हा एकदा तयार, यावेळेला पुन्हा एकदा फटका फसलाय, तोच फिल्डर आहे परंतु यावेळेला दोन्ही हाताने कॅच घेईल तो, कारण त्याला माहित आहे या अगोदर मी चूक केले, आता चूक मी ती सुधारणार. विकेटचं पतन होतंय, फलंदाज होतोय बाद. आता 2 हाताने कॅच पकडले आणि एक हात डोक्यानं घाम पुसला, कारण की तो आधीच्या चेंडूवरती आलेला घाम तो आता एका हातानं पुसला. याआधी झालं होतं एका हातानं कॅच पकडण्याचा प्रयत्न, तो सुटला, दोन्ही हात तोंडावरती ठेवले आणि त्यानंतर आलेला घाम आता एका हातानेही पहा. ओंजळीत नारळ घ्यायचं होता, सिंपल ओंजळीत नारळ. चेक. त्याचबरोबर ज्यांचं शुभागमन आपल्या मुख्य व्यासपीठावरती होत आहे अर्थातच आपल्या जावली तालुक्यातील नामांकित समालोचक निवृत्ती दादा शिंदे यांचं शुभागमन होत आहे. संपूर्ण महाबळेश्वर चॅम्पियन लीगची आमची आयोजन समिती आणि या स्पर्धेचे शिल्पकार अशोक दादा सकपाळ साहेब यांच्या माध्यमातून आपलं मनापासून सहर्ष स्वागत, वेलकम. 14 चेंडूमध्ये 34 धावा आहेत तुषार. मॅच चांगली तापली आहे, कॉमेंट्री बॉक्स पण तापला आहे, उद्या सनस्क्रीन आणून ठेवायची आहे. 14-34 ही मॅच एक वेगळ्या मुवमेंटला जाते, कारण की मगाशी उल्लेख केला वेळ चांगली पण येते, वेळ वाईट पण येते. ज्या घड्याळामध्ये मगाशी 1 वाजले होते त्या घड्याळानंतर दुसऱ्या दिवसामध्ये 12 पण वाजले होते, म्हणजे वेळ बदलते. या मॅचमध्ये वेळ आता चालू झाले. 14-34 वेळ बदलायला वेळ लागत नाहीये. राज पवारने मी म्हणेन वेळ बदलले. पुढचा बॉल ते घेऊन निघालाय. याला फ्लोअर लेवलचा बॉल आहे, फिल्डर आहे, त्यांच्या डोक्यावरतून बॉल निघून चाललाय. एकच धाव मिळेल या बॉलच्या पाठीमागे. सर ज्या पद्धतीने आपण पाहिलं ना तर ओव्हर क्रमांक 2 मध्ये मॅचला एक वेगळी कलाटणी निर्माण झाली होती, परंतु राज पवार या नावाचं वादळ आलं. मयूर पन्हाळकरची विकेट त्यांनी घेतली आणि त्यानंतर पुन्हा एकदा मॅचला कलाटणी निर्माण झाली, मॅचमध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. एक वाक्य आहे, एक गलत कदम पुरी सल्तनत खतम. ते वाक्य या मॅचमध्ये नंतर चर्चा करूयात. 13-33 ची गरज या मॅचमध्ये, 13 चेंडू आणि 33 धावेची गरज. शेवटचा बॉल असेल राज पवार यांचा. शेवटचा बॉल अगदी स्विंग अँड मिस झालाय, अतिरिक्त उसळी मिळाली. त्यानंतर पहा फिल्डर खूप मोठी चुकी करतायत, विकेट किपरला बीट केलं. विकेट किपरच्या पाठीमागे जो फिल्डर होता त्याला देखील बीट करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी फरार. पुन्हा एकदा मॅच बनले, कारण येणारे बॉल आहेत 12, धावा बनवायच्या आहेत 29. तुषार मला आवाज आला कुठला तरी, कारण की आवाज होता ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर विकेट किपरने गोलंदाजाकडे पाहिलं, गोलंदाजाने विकेट किपरकडे पाहिलं, काहीतरी घडलं होतं. दया कुछ तो गडबडता मात्र एक चांगली संधी भेटली. फटका पहा खेळण्याचा प्रयत्न ज्या पद्धतीने विकी यांच्या हातातून निसटला, मात्र स्लिपनं देखील चेंडू सोडला. बॅटर बोलत असेल येऊ देत, धावा येऊ देत, इसमें तेरा घाटा मेरा कुछ नाही जाता. मॅच चांगली बनली ठोकोरीची. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये संघमालक म्हणून आपण अंकुशदादा शेलार यांना पाहिलं आणि त्यांचं शुभागमन मुख्य व्यासपीठावरती होत आहे. अंकुशदादा आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे. उलटं गाणं लावलं त्यानं, गार डोंगराची हवा मला सोसना गारवा. मी म्हणेल ऊन उन्हाळ्याचा तडका मला सोसना हा उन्हाळा, कारण की जो डोक्यावरती बर्फ, मगासपासून आपण बोलतोय की फलंदाजाच्या डोक्यावरती बर्फ आहे, माझ्या मनात हेच वाटतं तो बर्फ आणून आपल्या जवळ ठेवावा, एवढा उन्हाळा आहे. 12 चेंडू 29 धावेची गरज. मॅच चांगली बनली आहे, पाणी पोचले मैदानामध्ये, कहाणी बदलेल मॅचची. लेट्स सी. निश्चित अगदी पाणी पिल्यानंतर ड्रिंक्स ब्रेक घेतल्यानंतर या मॅचची कहाणी नक्की बदलेल, कारण या मॅचमध्ये अजूनही रोमहर्षक पाहायला मिळतोय. 12 बॉलच्या पाठीमागे 29 धावा बनवू शकतात, परंतु हे षटक खूप महत्त्वाचं आहे, कारण 5 षटकांचा खेळ आहे आणि 4थं षटक ते खूप महत्त्वाचं आहे आणि 4थ्या षटकाची जबाबदारी दिली कोणत्या गोलंदाजावरती, अर्थातच ते नाव येईल आपल्यापर्यंत. नाव आहे अर्थातच KSKचा वारसोळी देवचा खेळाडू अक्षय मोरे
या गोलंदाजावरती विश्वास ठेवलाय. हे षटक खूप महत्त्वाचं असेल दोन्ही टीम्सला, कारण या षटकामध्ये जर धावा आल्या 10 ते 15 तर मॅच पुन्हा एकदा कलाटणी निर्माण करेल पूजा एंटरप्राइजेस या टीमकडे. परंतु या मॅचमध्ये जर धावा कमी आल्या 5 ते 10 तर नक्की पुन्हा एकदा मॅचला कलाटणी निर्माण होईल. मॅच अजूनही 50-50 मुकाबला आहे, परंतु जो संघर्ष करेल तोच जिंकेल, कारण जितना बडा संघर्ष जीत उतनी शानदार होतीये. अगदी सहमत आहे तुझ्या मताशी. येणारे 12 चेंडू 29 धावेची गरज. या स्पर्धेची व्हिडिओ आपण पाहिलं तर महाबळेश्वर चॅम्पियन लीगच्या ऑफिशियल पेज इंस्टाग्रामवरती पोहोचली गेली. तुम्ही लवकर इंस्टाग्रामवरती जा, टाईप करा महाबळेश्वर चॅम्पियन लीग आणि तदनंतर त्या पेजला फॉलो करा, व्हिडिओला लाईक जरूर करा. 12-29 पहिलाच बॉल अगदी पहा चांगल्या टप्प्यावरती. चेक ज्यांचं शुभागमन मुख्य व्यासपीठावरती होताना पाहायला मिळतंय. वाई तालुका त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध हाडवैद्य म्हणून ज्यांना ओळखलं जातं आदरणीय सचिन दादा वरकडे यांचं शुभागमन मुख्य व्यासपीठावरती होत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. पहिला बॉल डॉट आलाय, त्यानंतर लागोपाठचा दुसरा बॉल देखील डॉट आलाय. फलंदाजाच्या अक्षरशः पायामध्ये बेड्या ठोकल्यात. फलंदाजाचं नाव आहे जयदीप जाधव. KSK ला बिलॉंग करणारा खेळाडू झांझवड गावचा आहे. तो थोडासा स्ट्रगल होतोय, परंतु गोलंदाजीच्या ट्रॅकवरती KSK ला बिलॉंग करणारा खेळाडू वारसोळी देव या टीमचा अक्षय मोरे मात्र अगदी चमकताना पाहायला मिळतोय. दोन्ही खेळाडू KSK चे आहेत, परंतु आज चमकताना जो पाहायला मिळतोय तो म्हणजे अक्षय मोरे. चांगली गोलंदाजी अक्षयची राहिली आहे. आई थोडासा बाहेर ठेवला आहे. या ब्रेकला आपण पाहिलं तर अपील करण्याचा प्रयत्न. अगदी बॉडी लँग्वेज फलंदाज आहे, तुम्ही पाहताय खाली मान टाकले, नाराज झालाय. अगदी पायाने धूळ उडवत मात्र तो निघून जाते. त्याची नाराजगी स्पष्ट आहे, कारण की या मॅच मध्ये खाया पिया कुछ नाही, ग्लास तोडा निकल पडा. चेक मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं शुभागमन होतंय श्री संत बाळूमामा ऑरियस कराड या टीमचे ज्युनियर संघमालक अर्थातच दक्ष याची उपस्थिती या ठिकाणी होते आणि त्याचंही मनापासून सरचे स्वागत आहे. कॅमेरामॅनला विनंती करेन जरा थोडासा कॅमेरा आमच्या दिशेने घ्या, पाठीमागे. बिग फॅन दक्ष वगैरे सरचे स्वागत आहे. अगदी अरुणदाचा मित्र तो शोभतोय. दोघेही अगदी सोबत बसलेत. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी जाऊन पोहोचले जिथे आपण पाहिलं तर 26 9 चेंडू 29 धावा. बोलत मॅच फसली, मॅच हसली होती. मॅच पहिली मुठ्ठीमध्ये होती, मिठ्ठीमध्ये जाते मॅच थोडी 9-29. फटका चांगला आहे. डीप मिड विकेट रिजन मध्ये फटका खेळलाय. फिल्डर अगदी एक टप्पा बॉलला जज करेल. फेकी केले, नॉन स्ट्राईकला सिंगल धाव प्राप्त केले आणि सिंगल वरती समाधान मानलेलं आहे. आता 8 बॉल आणि 8 बॉलच्या पाठीमागे 28 धावांची आवश्यकता आहे. मी म्हटलं होतं या षटकामध्ये कमीत कमी 15 ते 20 धावा आल्या तर मॅच बनेल पूजा एंटरप्राइजेस या टीमकडे, परंतु या मॅचमध्ये 5 ते 6 धावा आल्या तर नक्कीच मॅच बनेल मातोश्री 11च्या बाजूने आणि तसंच काहीतरी घडताना पाहायला मिळत आहे, कारण बॉलिंग चांगली राहिले. हाफ ट्रॅकर बॉल अगदी उसळी देणारा बॉल आहे. याही बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये धाव. अक्षय मोरे यांची गोलंदाजी आवडली असेल ना मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण 5 बॉलच्या पाठीमागे त्यांनी अवघी 1 धाव खर्च केले. पट्ट्या आहे KSK चा, गाव आहे त्याचं वारसोळी देव. काय बॉलिंग केले, अप्रतिम बॉलिंग व्हेरिएशन त्याच्याकडून पाहायला मिळालंय. आणि शेवटचा बॉल चेंडू हवेमध्ये उभा आहे. लॉंग ऑन रिजन क्लिअर करत असताना बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. शेवटच्या बॉलवरती इरादे स्पष्ट करणारा फटका आलाय. अगदी 6 धावेंसाठी बॅट्समन आहेत सुदेश. सिद्धेशच्या बॅटमधून हा फटका आलाय. काय फटका सजवला, अवे फ्रॉम द बॉडी येणारा बॉल, अंगावरती येणारा बॉल अगदी सरळ हाताने खेळलाय. लॉंग ऑन रिजन फिल्डर तिथे उभा होता, त्यांच्या हाताला चटका देऊन बॉल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी ट्रॅव्हल झालाय. आता समीकरण पूर्णपणे बदललंय. येणारे बॉल आहेत 6 आणि 6 बॉलच्या पाठीमागे 22 धावा. कधी मॅच इकडे जाते, कधी मॅच तिकडे जाते, कधी मॅच आपण पाहिलं तर पूजा एंटरप्राइजेसकडे, कधी मातोश्री 11कडे. आता एक मोठी मीटिंग सध्या चालू आहे. 6-22 मैदान, या मैदानामध्ये 6-22 या धावा आत्तापर्यंत होताना पाहिलेत. आता खेळाडू वेगळे आहेत, मॅच वेगळी आहे. 6-22चं प्रेशर वेगळं असेल. ऑलरेडी धक्के बसलेत, 5 फलंदाज माघारी गेलेत. ही मॅच आपण पाहिलं तर पूजा एंटरप्राइजेससाठी महत्त्वाची आहे. मी मगाशी उल्लेख केला की विजय हवाय, हरणं ती जंगलात आहेत आणि या मॅचमध्ये विजयासाठी आत्तापर्यंत बऱ्याच जणांची मेहनत राहिली आहे. या मॅचमध्ये 6 चेंडू महत्त्वाचे आहेत. आता गोलंदाजाच्या हातामध्ये जो चेंडू दिला आहे तो चेंडू नाही आहे,
11 खेळाडूंचा विश्वास त्याच्या हातामध्ये दिलाय. प्रशांत बोत्रे मैदानामध्ये पाटण टेनिस क्रिकेटचा खेळाडू दाखल झालाय. मिस्टर PTPL 5.0. परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. मॅन फ्रॉम बोत्रेवाडी गावचा हा खेळाडू आहे. त्याच्या नावावरती एक बाईक देखील आहे. त्याच्यावरती विश्वास ठेवलाय. परंतु समोरच्या बाजूने फलंदाज आहे तो अर्थातच विशाल शिंदे आहे. कृषी गावचा खेळाडू. बॅटल खूप चांगलं रंगलं जाईल. 6 बॉलच्या पाठीमागे 22 धावा बनवायच्या आहेत. पहिलाच बॉल प्रशांत बोत्रे. खोलवा टप्प्याचा बॉल खोलात टाकलाय आणि तिथे मात्र काय घडलं जाईल. नॉन स्ट्राईकला फेकी केले. विकेटचं पतन होईल आणि विशाल शिंदे बॅक टू डकआउट. आणि सध्या आपण पाहिलं तर अगदी कमेंट्स सध्या दाखवली जाते. अमर शेलार, ज्या पद्धतीने अमर शेलाने देखील या स्पर्धेसाठी कमेंट केले. अप्रतिम समालोचन. किरण, व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र. काही लोक क्रिकेट मॅच लाईव्ह बघत नाही तर तुमच्यासारख्या समालोचकांचा आवाज म्हणून मॅच बघतात. लव्ह यू द ग्रेट मिस्टर किरण. थँक्यू सो मच अमर दादा. थँक्यू सो मच फॉर कमेंट. आणि मॅच गुरु मॅच बनते का काय? लेट सी मॅचमध्ये काय घडलं. आज षटकार आला आणि कहाणी मॅचची 4 चेंडू 16 धावा 16 धावा 4 चेंडू. मॅचची कहाणी ऑन. आता मजा येईल मॅचला. आग इकडे पण लागले, आग तिकडे पण लागले, आग दोन्ही बाजूला बरोबरची लागले. आता पलटवार व्हायला सुरुवात झाली. मैदानाच्या आतमध्ये काय बॅटिंग केले. फटका अप्रतिम होता. स्टँड अँड डिलिव्हर. समोरच्या बाजूला एक फटका खेळला. लॉंग अँड स्ट्रॉंग. 6 धावांसाठी षटकार आलाय. सिद्धेश कडू यांच्या बॅटमधून हा फटका आलाय. अजूनपर्यंत सिद्धेश कडू मैदानाच्या आतमध्ये उभा आहे ना, नक्कीच मॅच बनेल. कारण 4 बॉलच्या पाठीमागे बनवायचे आहेत 16 धावा. नवी मुंबई आयकॉन या मॅचमध्ये तळ ठोकून उभा आहे. मी जोपर्यंत उभा आहे तोपर्यंत मॅच ऑन आहे. 4 चेंडू 16. मॅच शेवटपर्यंत सोडली नाहीये. कारण की जो मनामध्ये हारतो तो रनामध्ये हारतो. जो मनातून कधी हारत नाही तो रनामध्ये कधी पराभवाची चर्चा करत नाही. 4-16. वन साइड हिरो आहे तो. आणि आज हिरो बनायचा असेल तर 4 बॉलच्या पाठीमागे 16 बनवावे लागतील. आणखीन एक आडव्या बॅटने हा फटका केलाय. अलाउंड दी कार्पेटच्या साईने चेंडू निघून चाललाय काव कॉर्नर रिजन मध्ये. बॉलला स्टॉप केलंय. फेकी केली जाते. तोपर्यंत 2 धावा आलेत. आता समीकरण पुन्हा एकदा बदललंय. येणारे बॉल 3 धावा बनवायचे आहेत. 14. 3-14. आत्ताचं क्षेत्ररक्षण होतं ती मॅचचं टर्निंग पॉईंट होतं. कारण की या क्षेत्ररक्षणामध्ये चान्सेस होते चेंडू मिस होण्याचं, चौकार जाण्याच्या, जिथे 2 धावा तब्बल आत्ताच्या स्टॉप केल्या जातात. 3 चेंडू 14. चांगली गोलंदाजी एका बाजूला. धावा केल्या जातील का? महत्वाचा चेंडू या मॅचचा. हो, इथे गुडगा टेक. तमाशा देख. बॉल मॅच जिवंत ठेवणारा हा फटका आलाय. सिद्धेश कडूच्या बॅट मधून धमाकेदार षटकार. ह्याची दानं दे ग देवा, एखादा आणखीन षटकार यावा, हे टीम बोलत असेल. 2 चेंडू 8 धावा 8 धावा. 2 चेंडू 2 चेंडू 2 षटकार 2 षटकार 2 चेंडू 2 चेंडू 2 चेंडू 2 चौका 2 चौका 2 चेंडू. हे समीकरण आहे मॅचचं. ध्येयाला दिशा आणि कष्टाची जोड मिळाली की यशाचे शिखर गाठता येते. आणि मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश कडू नावाचं वादळ मात्र उभं राहिलंय तळ ठोकून. आणखीन एक बॅटचा किनारा. विकेट किपरच्या पाठीमागे अगदी फसलीमध्ये खेळाडू आहे. आता मात्र मोकळा श्वास सोडला असेल परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न. स्ट्राईक हवी होती. सिद्धेशला ती स्ट्राईक मिळाली. आता 1 बॉल आणि एका बॉलच्या पाठीमागे बनवायचे आहेत 7 धावा. ऑलरेडी 72च्या ठोक्यानं हृदयाचे ठोके मागच्या मॅचला वाढवले त्यांनी. 1 चेंडू 7. आताही तेच घडतंय की काय? आता मी नाही बोलणार, प्रेक्षकांना मॅच बघायची. आपण पाहिलं तर 1-7. भाई या मॅचमध्ये जर 6 धावा आल्या तर होईल सुपर ओव्हर. प्रेक्षक काय बोलत असतील तुलाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. बोल ना मत. 1-7. वॉट अ मॅच यार. पाठीमागची मॅच जर आपण पाहिलं तर सुपर ओव्हरमध्ये गेली होती. ही देखील मॅच सुपर ओव्हरमध्ये जाईल का? कारण एका बाजूला नवी मुंबई
आयकॉन सिद्धेश कडू आहे. त्याच्या बॅटमधून मी म्हणेन 2 षटकार आलेत या मॅचमध्ये आणि ते देखील प्रशांत बोत्रे याच्या गोलंदाजीवरती. 1 बॉल 7 धावांची आवश्यकता आहे आणि यावेळेला बॅटचा किनारा. विकेट किपर आहेत, कॅच पकडतील आणि ही मॅच मात्र जिंकले मातोश्री 11 या टीमने. वेल प्लेड मातोश्री 11. हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. परंतु हार्ड लक बॅड लक पूजा इंटरप्राइजेस. परंतु सिद्धेश कडूच्या संघर्षाला आमचा सलाम आहे. सिद्धेश कडून घाम फोडला. समोरची टीम बोलत असेल आमच्या आयुष्यातील सर्वात कठीण सामना. नेक्स्ट टीम वदन